गिळा गेला नाही, झोप लागली नाही. कामाचा माणूस होता. आता कोण जागा भरून काढेल असं कोणी नाहीये, पण की त्यांच्या हे एवढं मग खूप दुःख कोसळले बारामतीवरती पूर्णच. बारामतीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी ही पोकळी निर्माण. पण बारामतीकरांचा थोडा पर्सनल संबंध असल्यामुळे त्यांच्या दुःखात थोडं समजू शकतो आपण. ताई, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? तांदवाडी इथं बारामतीतून. बारामतीमध्ये. ठीक आहे, तिकडे जातो. तुम्ही आतमध्ये जावा. तर हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. सगळ्या राज्यभरातून खरं तर मंडळी आली आहेत आणि प्रत्येकाचं म्हणणं किंवा प्रत्येक गोष्टी बोला. आयबीएन लोकमतला आहे ना. हो, बोला. कुठून आलात? आम्ही अमरावतीवरून आलो. अमरावतीमधून आलात? आम्ही रात्री 3 वाजता या ठिकाणी पोहोचलेलो आहे. 3 वाजता आलात आणि आम्ही आमच्या नेत्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं तर काय होतं, पोलिसांचं इथे बॅरिगेटिंग मोठ्या प्रमाणात आहे आणि गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे आणि VIP मुवमेंट असल्यामुळे सगळ्या लोकांनी हळूहळू मागे जावं अशी विनंती पोलीस करतायत. बाबा, कुठून आलात? कोल्हापूरमधून. कधी आला मदत? पहाटे 4 वाजता. 4 वाजता आला. अनपेक्षित होतं सगळं. काय भावना आहे? वाईट घडलं, दुर्दैवी घडलं. भयानक. तुम्ही राष्ट्रवादीत काम करता? राष्ट्रवादी पहिल्यापासून. दादांशी कधी भेट झाली होती? झाली ती. काय तेव्हा बोलणं व्हायचं? चांगलं घरचे संबंधी असतात बोलणं, कधी पण नाही, काय नाही, व्यवस्थित बोलणं चांगलं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कानाकोपऱ्यामधून सगळे कार्यकर्ते इथे येतात, कारण हे राष्ट्रवादीतच काम करणारे काही कार्यकर्ते नाहीत, तर काही जणांना अजितदादांनी केलेली मदत किंवा अजितदादांशी असलेले वैयक्तिक संबंध या सगळ्यामुळे देखील कार्यकर्ते किंवा त्यांचे चाहते, त्यांच्यावर प्रेम करणारी ही जनता सगळी येते आणि आपल्या भावना त्या व्यक्त करतात. कुठून आलात सर? आम्ही इंदापूरवरून आलो. मी अजितदादांच्या पार्टीचा प्रदेश प्रवक्ता आहे. अजितदादांनी मला ओळख दिली, अजितदादांनी मला नाव दिलं. मी एका सामान्य कुटुंबातील, अतिसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे, परंतु लोकसभेला सुनित्रा वहिनींच्या प्रचारामध्ये अजितदादांनी मला हेरलं आणि या राज्याचा लोकसभा झाल्यानंतर माझी भाषणं ऐकून दादांनी मला प्रवक्तेपद दिलं, माझ्या पाठीवरती शब्बाकीची थाप दिली आणि या राज्यामध्ये मला नाव मिळण्याचं काम अजितदादांनी केलं. असा नेता या महाराष्ट्रामध्ये एका वंचित घटकातल्या कार्यकर्त्याला जोडून त्याला राज्यामध्ये नाव देणारा दुसरा नाही. शेतकरी असतील, कामगार असतील किंवा बहुजन समाजातील तरुण असतील, यांना सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं. कोणतंही काम आम्ही सांगितलं तर दादांनी कधी नाही म्हटलं नाही. जे होतं ते 100% केलं, जे होणार नाही त्याला जुलवत कधी ठेवलं नाही आणि आपल्या दाराची उंबरा झिजवण्याचं काम कार्यकर्त्याला कधीच करायला दादांनी लावलं नाही. जे होणार ते होणार, जे होणार नाही ते होणार नाही, असा आमचा तडके फडके स्वभाव असणारा नेता आज आमच्यातून गेला, याचं प्रचंड दुःख मनामध्ये आहे. अनपेक्षित एक्झिट होती ही दादांची. 100% कधीही कोणालाही वाटलंच नाही की अशी वेळ, असा प्रसंग आज आमच्या सर्वांवरील, महाराष्ट्रावरील, बहुजन समाजावरील असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं. आणि दुर्दैवाने आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा ना मला. प्लीज पुढे जा, पुढे इथे गर्दी होती. प्लीज प्लीज आपण मागे राहा, मागे राहा. कसं वर आणता येईल आणि युवकांना कशी संधी देण्याचं काम करण्यात येईल हे दादांनी केलं. आणि शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा या राज्यात तंतोतंत पाळणारे एकमेव नेते अजितदादाच होते, हे आम्ही त्यांच्या कृतीतून बघितलं. आणि कोणतंही काम करत असताना दादांनी कधी हा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे किंवा काय काम घेऊन आलं आहे, मग हे काम करायचं की नाही, पक्षाचा किंवा जातीचा किंवा व्यक्तिदोष न करता ते काम दादांनी एक राज्यप्रमुख या नात्याने मार्गी लावलेत. आणि माझ्या अंदाजे देशातील एकमेव राज्यप्रमुख असे. महिलांना खूप फायदा होता, ज्यांना कुणाला मिस्टर नाहीत, कुणाची गरीब परिस्थिती आहे, दादांमुळे खूप महिलांना आधार होता. दादांचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही कुठल्या गावावरून आला इथं? मी काटेवाडीतच राहते.
काय अजितदादांच्या आठवण आहेत तुमच्या मनात? खूप काय आठवण आहेत, काय सांगावं ते मला स्वतःला समजत नाहीत. मला ज्यावेळी ही तुम्हाला बातमी कळाली त्यावेळी काय वाटलं? माझ्या पायाखालची जमीन सरकली भाऊ. मी रात्रभर झोपली नाही. रात्री माझ्या मोबाईलला सगळे दादांचेच फोटो आहेत. मला स्वतःला काय बोलावते मला समजेना. आता हे राखीचं काय करणार? दादांसाठी वाहणार आहे. लाचची राखी आहे माझी. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर राखी पुढच्या वर्षी बांधता येणार नाही दादाला, आणि राखी घेऊनच ही अजितदादांची लाडकी बहीण आहे. दैवत आज हरपले. ही पोकळी कधी भरून न निघण्यास ही पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, कारण परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला एक गुण असतो आणि दादांना दिलेला गुण या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये मला वाटत नाही कोणत्या नेत्यामध्ये असेल. कारण दादांनी जे शून्यातून विश्व निर्माण केलं तर आज जी बारामतीची ओळख आहे ती निश्चितपणे पवारसाहेबांच्या माध्यमातून असली तरी विकासाचा अजेंडा मात्र अजितदादांनी राबवलेला आहे. हे जे काय आज बारामती स्वर्ग दिसतंय ते केवळ अजितदादाच्या मेहनतीनं. त्या माणसाने पहाटे 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत प्रश्न सोडवले. बारामतीतली जनता झोपलेली असताना अजितदादांनी बारामतीतल्या गटारी असतील, रस्ते असतील, पाणी असतील या प्रश्नावरती सकाळी 6ला गावागावातल्या प्रश्नांवरती काम करण्याचा प्रयत्न केला आणि आज हे बारामतीचं वैभव हे दादांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि हा जो स्वर्ग उभा आहे तो खऱ्या अर्थानं दादांनी त्यांच्या मेहनतीने आणि घामाने उभा केला. बरोबर आहे. तर अजितदादा पहाटेपासून काम करायचे, रात्री उशिरापर्यंत जेव्हा बारामतीकर झोपलेले असायचे त्यावेळेला त्यांचं बारामतीच्या विकासासाठी काम होत असायचं, म्हणूनच ही जनता किंवा बारामतीकर त्यांच्यावरती इतकं प्रेम करते असं यात त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? अहमदनगरमधून. अहिल्यानगर जिल्हा, अकोले तालुका. बरं, काय भावना आहेत? भावना म्हणजे आमचं गाव आहे पिंपळगाव खांड. त्या गावामध्ये आमच्या 700 MCFT धरण हे दादांच्या मार्फत आमचं बांधलेलं आहे आणि दादांनी त्या धरणासाठी भरपूर असा निधी कमी पडू दिला नाही आणि 1 ते दीड वर्षाच्या आत ते धरण पूर्ण केलं आहे. आणि साधारणतः ते 2015 साली दादांनी त्याचं उद्घाटन केलं आणि 17 साली त्याचं जलपूजन केलं. असं दादांचं काम, आमच्या या कामामुळे आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. खासबाब म्हणून दादांनी जे दिलं आम्हाला, आम्ही याचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. बारामतीमध्ये आम्ही येतोय. आज आमचं अंतर कमी 250-300 किलोमीटर आहे. पण खासबाब म्हणून जे आम्ही धरण पाण्यासाठी, ते पाणी आमच्यासाठी जलदान आहे. तेच आमचं जीवन आहे. दादा म्हणजे आमचे सर्वस्व होते. बरोबर आहे. अकाली निधन खरं तर म्हणायचं, अपघाती निधन. दादा अचानक गेले. खरं तर कोणाला विश्वासही पटत नाहीये, कारण त्यांची सभा होणार होती काल 9:30 वाजता इथे. बरोबर, दुःख आहे, ते फार मोठं दुःख आहे. आणि आम्हाला ती ह्या दुःखात आहे ना अख्खा महाराष्ट्राचा जनसमुदाय बुडालाय. म्हणजे नाही खऱ्या बातमी आम्हाला खरीच वाटली नाही. असा नेता परत होणे नाही. सहकार क्षेत्र, मी सांगतो आज सहकार क्षेत्र बुडालं, संपलं असा माझं मत आहे. कारण सहकार क्षेत्र, आमचा आगसी सहकारी कारखाना 100 कोटी रुपये दादांनी दिले आणि आमचं कारखाना यावर्षी चालू होता. ही बातमी आम्हाला खरी वाटलीच नाही. ही बातमी खरी असेल असं आमचा बातमी आमचा विश्वास नव्हता आमचा. कारण दादा असे कधी कुठलाही विमान चेक करताना, कुठे गाडी चेक करताना दादा इतके तीक्ष्ण होते. पण दादाने असा कसा घात झाला, आमचा घात आम्हाला काही कळालं नाही. तेव्हा आम्ही